प्रेक्षकांनो, मालिकेचा भाग असता खरंच धमाकेदार आहे बरं का. कारण अमृताच्या तोंडूनच यश कावेरीने स्वतः गुन्ह्याची कबुली वधवून घेतली आहे. कावेरीला जमिनीत काढणारी सुद्धा आणि बाबांवरती जीवघेणा हल्ला करणारी सुद्धा अमृताच होती हे कळता क्षणी माननी स्वतः अमृताला धक्के मारून घराच्या बाहेर हाकललंय. हात जोडून यश कावेरीची माफी सुद्धा मागितली. स्वतःला पश्चातापाच्या आगीत झोकून देणाऱ्या मानना मात्र यश कावेरीने समजूत घातली. पण दुसऱ्याच दिवशी आणखीन एक मोठा धमाका झालाय प्रेक्षकांनो. म्हणजे जी अमृता नावाची बॅद माननी हकलली होती ती पुन्हा घरात आली आणि कसला तरी कागद घेऊन. आता तो कागद नक्की आहे तरी काय, अमृताचा पुढचा प्लॅन नक्की काय आहे आणि धर्माधिकारी कुटुंब तिची ही नाटकं खपवून घेतील का, बघूयात ना आजच्या भागामध्ये. भाग शेवटपर्यंत बघा प्रेक्षकांनो. आज सादर होतोय मालिकेचा 200वा भाग. अमृता अचानकच भूत भूत म्हणत पळत सुटते आणि येऊन ती यशला धडकते. यश समोर दिसता क्षणी अमृता भेदरलेली असते. यश विचारतो की काय झालं. अमृता सांगते की यश तिथे भूत आहे आणि ती कावेरी कावेरी म्हणायला लागते. त्यावर यश विचारतो की कावेरी आली आहेत का. अगं पण अमृता, मी तुला म्हटलं होतं ना, कावेरी आल्या तर फोन करून सांग आम्हाला, कुठे आहेत त्या. तेव्हा अमृता घाबरतच म्हणते की यश तिथे कावेरीचं भूत आहे. तेव्हा यश उगाचच नाटकं करतो की अमृता काय बोलतेस तू. इतक्यातच कावेरी नेमकी तिच्या समोरून जाते. भेदरलेली अमृता पोटाच्या इशाऱ्याने यशला दाखवत असते की ती बघ कावेरी. कावेरी तिच्या समोरून तशीच निघून जाते. हा तर यशचा एक प्लॅनचा भाग असतो. यश मुद्दामच कावेरी गेल्यानंतर बघतो आणि मग म्हणतो की अमृता, तुला वेड वगैरे लागलं नाहीये ना, कोणीच नाही आहे तिथे, अशी का वागतेस तू. अमृता डोक्याला हात लावते आणि पळतच सुटते. विचार करते की म्हणजे तिचं भूत मला एकटीलाच दिसते, पण कसं शक्य आहे. यश येतो आणि तिला समजावण्याचा प्रयत्न करतो की अमृता भानावर ये. अगं काय बोलतेस तू, कावेरीचं भूत कसं शक्य आहे. तेव्हा अमृता स्वतःच्या तोंडून गुन्हा कबूल करते की यश शक्य आहे, सगळं शक्य आहे, कारण मी स्वतःच्या हातांनी तिला मारून जमिनीत काढले. इतक्यातच लाईट्स ऑन होतात आणि घरातले सगळेच जण तिथे उपस्थित असतात. अमृताने स्वतःच्या तोंडून दिलेली कबुली त्या सगळ्यांनी ऐकलेली असते आणि खरं तर सर्वात जास्त हादरली ती म्हणजे मा. धक्क्याने मा विचारतात की हे सगळं काय बडबडतेस अमृता. अमृता आता प्रचंड घाबरून गेलेली असते. कारण धर्माधिकारी कुटुंबाने तिच्याच तोंडून सत्य ऐकलेलं असतं. इतक्यातच पाठीमागून कावेरी येते. कावेरीला पाहता क्षणी तर अमृता पुन्हा घाबरून जाते. मांचं जेव्हा लक्ष जातं, मा कावेरीलाच उलट जा विचारतात की कावेरी, हे सगळं काय आहे नक्की. जेव्हा उदय यमुना काकूचं लक्ष तिच्याकडे जातं त्यांना सुद्धा मोठा धक्काच बसतो. कारण कावेरी त्या विचित्र अवस्थेतच आलेली असते. आणि हे सगळं काय आहे कावेरी. त्यावर यश म्हणतो की मा, तुला सगळ्या प्रश्नाची उत्तर कावेरी नाही तर आज अमृता देईल. आणि आता तिने जे सांगितलं ना, ती विचित्र बडबड नाही आहे, तर आजवर तिने केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे तिने. अमृता यशच्या कचाट्यात चांगलीच अडकलेली असते. त्यामुळे सत्य बोलण्यावाचून तर आता पर्यायच उरत नाही. मा अमृता यश जवळ येतात आणि अमृताला विचारतात की नक्की काय आहे अमृता, गुन्ह्याची कबुली. तेव्हा विद्या विचारते जाप की अमृता, आता स्वतःच्या तोंडून तू नक्की काय केलंयस ते सांगणार आहेस की वधवून घ्यायला पोलिसांना बोलावं लागणार आहे, सांग पटकन. तेव्हा कावेरीच्या डोळ्यातून आपसुकच अश्रू येतात. अमृताला ती सांगते की आपण केलेल्या पापांची शिक्षा ही आपल्याला मिळतेच अमृता, आणि ती इथेच फेडावी लागतात, तेही याच जन्मात अमृता. तेव्हा सर्वजण फोर्स करत असतात. म्हणजेच कावेरी, विद्या, यश तिघेही अमृताला सत्य सांगण्यासाठी फोर्स करतात. पण अमृता तरीही मूग गिळून गप्प उभी असते. यश म्हणतो की अमृता, तू स्वतःच्या तोंडून सत्य सांगणार आहेस की आता आम्हाला पोलिसांना इथे बोलवावं लागेल. तेव्हा विद्या मुद्दामच म्हणते की भाऊजी, तुम्ही ना पोलिसांना बोलवाच आता. यश तिला मुद्दामच घाबरवत म्हणतो की अमृता, जे काही केलंय ते सांग पटकन. आणि तसंही तुझ्या विरोधात पुरावे आहेत आमच्याकडे,
तू जरी नाही बोललीस तर आज ते पुरावे बोलतील. अमृता, मी फोन करू शकतो पोलिसांना. पोलिस 10 मिनिटात इथे हजर होतील. पोलीस स्टेशन जवळच आहे, त्यामुळे प्लीज बोल. तेव्हा कावेरीसुद्धा अमृताजवळ येते आणि तिला सांगते की अमृता बोल, आज तुला बोलावं तर लागेलच. तुझ्याकडे शेवटची संधी आहे. तेव्हा विद्या म्हणते की भाऊजी, अहो वाट कसली बघताय तुम्ही, बोलवा पोलिसांना. आज अमृता नावाच्या प्रकरणाचा सोक्षमोक्ष तर लागणारच आहे. तेव्हा यश मोठ्याने तिच्यावरती खेकसतो की अमृता बोल. आता मात्र अमृता स्वतःच्या तोंडून स्वतःचा गुन्हा कबूलच करते की हो, कावेरीला संपवायचं होतं म्हणून मी जिवंत जमिनीत काढलं तिला. आता घरातले सर्वजण हादरून जातात. मानना तर स्वतःच्या कानांवरती विश्वासच बसत नाही. तरीही त्या अमृतालाच म्हणतात की तू काय बोलतेस, कळतंय का तुला. अमृता सांगते की तू दिलेलं चॅलेंज जिंकली नाही, हिला बिझनेस करायला मिळाला. मग मला इतका राग आला होता, त्या रागामध्ये मी प्रचंड वाहवत केले आणि मग काय, हिला संपवण्यासाठी मी हिला जिवंत जमिनीत काढलं. पण आता अमृता स्वतःच्या बाजूने सफाई देणार त्याच्या आधीच सनकन तिच्या थोबाडीत बसते आणि ती नेमकी मान्यच लगावलेली असते. आता तिला खडसावतात की खबरदार मला मावशी म्हणालीस तर. देवी आईच्या कृपेने आज कावेरी वाचली, नाहीतर तुझ्यासारख्या खुनी मुलीला माझ्या घरात ठेवून घेतल्याचं महापातक लागलं असतं मला. अशी कशासाठी वागलीस तू आणि असं वागून तुला काय मिळालं अमृता. धर्माधिकाऱ्यांची मोठी सून म्हणून मला तुझा सार्थ अभिमान होता. या घराची सगळी जबाबदारी तुझ्यावरती सोपवून आता मी निश्चिंत होणार होते. पण तुझ्यासारख्या कपटी आणि कारस्थानी विचाराच्या मुलीला या घरात ठेवून घेण्याची चूक मी नाही करू शकत. वळतात उदयकडे, त्या रिक्वेस्ट करतात, हात जोडतात की उदय मला माफ कर, कारण अमृताला ओळखण्यात चूक झाली माझी. तुझ्या बाबतीत पुन्हा एकदा चुकले रे मी. अरे पण मला सुद्धा वाटत होतं तुला संसार सुख मिळावं, पण मला अमृता अशी निघेल माहिती नव्हतं रे. आणि त्या चक्क उदयसमोर हात सुद्धा जोडतात, कारण मानना आता इतका पश्चाताप होत असतो ही अमृता नावाची बॅद घरात आणून. फक्त माननाच नाही तर घरातल्या प्रत्येकाला घोर पश्चाताप होत असतो कावेरीला ओळखण्यात चूक झाली याचा. कारण अमृतासारखी खुनी मुलगी त्यांनी डोक्यावर बसवून ठेवली ना. आता उदय भरल्या डोळ्यांनीच विचारतो की यश, तुला सगळं आधीच माहिती होतं ना, मग ऐकायचं होतं ना आधीच. यश कावेरी जीव तोडून सांगत होते तेव्हा तर आपले डोळे, कान, मेंदू सगळंच यांनी बंद करून घेतलं होतं. आता मात्र यश चवताळतच म्हणतो की हो दादा, अमृता आपल्या घराच्या वाईटावरती उठले हे आम्हाला आधीच कळलं होतं. अमृता इथे आपली नाती जपायला नाही तर तिच्या बहिणीचा बदला घ्यायला आली होती, आपलं कुटुंब उद्ध्वस्त करायला आली होती. यामिदी, कळतं ना, पटलं ना आता तरी तुला की तू इतके दिवस कुणाची साथ देत होतीस. सर्वच जण आता शर्मेने मान खाली घालतात. आता तेवढेच येणार ना त्यांना, कारण इतके दिवस यश कावेरी सत्य दाखवण्याचा प्रयत्न करत होता तर आपले डोळे झाकून घेतले होते यांनी. आता यश अमृताचा सगळा कच्चा चिट्टाच खोलतो. मानना जाऊन तो जाब विचारतो की कावेरी एकदा काय खोटं बोलल्या, तू तर त्यांना घराबाहेर काढायला निघाली होतीस ना मा. पण हे अमृता, ही तर आपल्या घरातल्या सगळ्यांच्या जीवावरती उठले. ही मुलगी तर क्रिमिनल आहे मा. हिने आपल्या घरातल्यांना एकदा नाही तर अनेकदा मारण्याचा प्रयत्न केला आणि ही अशी मुलगी धर्माधिकाऱ्यांची मोठी सून म्हणून मिरवते, उदयदादाची बायको म्हणून आपल्या घरात राहते. अगं, हिने आपल्याला जीव घेण्याचा प्रयत्न केला, परंतु बावांवरती सुद्धा जीव घेणा हल्ला हिनेच केला होता. यशने आता सर्वात मोठा बॉम्ब फोडलेला असतो. सर्वजण धक्क्याने अमृताकडे पाहतात. आता अमृता प्रचंड हादरून जाते. मग काय, तिला यश जे बोलतोय त्या सगळ्यात अडकायचं नसतं, म्हणूनच स्वतःच्या बाजूने ती सफाई देण्याचा प्रयत्न करते. ती एक बाजू सावरण्याचा छोटासा प्रयत्न करते की नाही, जो गुन्हा मी केलाच नाही तो मी मान्य करणार नाही. यामिदीच्या मूर्खपणामुळे कावेरी चॅलेंज जिंकली, याचा खूप राग आला होता आणि म्हणून हे सगळं मी केलं. हे बघ मावशी, मी जे केलं ते रागाच्या भरात केलं मान्य आहे, पण तुझ्यावरच्या प्रेमापोटी केलं.
जर माझी चूक आहे तर मला तू आता गोळ्या घाल. अमृताच्या मनात परत परत मारण्याचेच विचार येत आहेत आणि तिथे म्हणतात की मी तुला गोळ्या घालू शकतच नाही, कारण मी तुझ्यासारखी खुडी आणि कपटी विचारांची नाही आहे ना. पण हां अमृता, मी आता मात्र तुझ्या गळ्यातलं हे मंगळसूत्र काढून घेऊ शकते आणि क्षणातच ते मंगळसूत्र ओढून घेतातही. आता अमृताला अशी शिक्षा देतात ना की धर्माधिकाऱ्यांच्या वच्चे तिचे सगळे संबंध तिथेच तोडून टाकतात. हे बघ, तुमचा घटस्फोट जेव्हा होईल तेव्हा होईल, पण तुझ्यासारख्या खुनी मुलीला मी माझ्या घरात राहू देणार नाही. माने अगदी योग्य तो निर्णय घेतलाय. अमृता नावाची बॅद घरातून जायलाच हवे. तू मला काय म्हणालीस अमृता, की तू जे केलंस ते माझ्यावरच्या प्रेमापोटी केलं. अगं कावेरीवरती माझा कितीही राग आहे, तरीसुद्धा कावेरीसोबत असं वागण्याचा मला जराही विचार मनात आला नाही. मुळात मला तो मनाला विचार शिवलासुद्धा नाही. यश जे म्हणतोय ते खरं वाटतंय मला आता अमृता. यांच्यावरती सुद्धा तूच जीवघेणा हल्ला केला असशील. तुझ्यामुळे माझ्या नवऱ्याची आज ती अवस्था झाली आहे. नशीब आता तरी मानचे डोळे उघडलेत आणि यश कावेरी पोटतिडकीने इतके दिवस जे समजावण्याचा विचार करत होते ते निदान आत्ता तरी मानना पटलं. माझ्यासाठी म्हणून माझ्या नावाखाली तू जे काय केलंयस ना, तो एक खूप मोठा गुन्हा आहे अमृता. आणि तुझी शिक्षा जर तुला दिली नाही ना तर देवी आई मला कधीच माफ नाही करणारा. आणि म्हणूनच डायरेक्ट अमृताचा हात पकडतात आणि फरफटतच तिला घराबाहेर नेऊन फेकतात. मान्य खरं तर खूप आधी करायला पाहिजे होतं हे. निदान कुटुंबाची आजवर ही अवस्था तरी झाली नसती. जेव्हा अमृताच्या तोंडावर धाडकन त्या दरवाजा बंद करून घेतात तेव्हा मात्र खूपच पश्चाताप होतो. घोर पश्चाताप. अचानकच त्या रडायला काय लागतात. तेव्हा यश कावेरीला खूपच वाईट वाटतं. त्या दोघांचीही माफी मागतात की चुकले मी. त्या कपटी कारस्थानी मुलीला ओळखण्यात खरंच खूप मोठी चूक झाली माझी. स्वतःचीच आज इतकी लाज वाटत असते ना की त्या शर्मेने मान खाली घालून त्याच्यात रडत तिथून निघून जातात. तेव्हा यश कावेरीला खूपच वाईट वाटतं. घरातही सर्वजण अस्वस्थ होतात. काकू तर अमृतावरती इतकी चवताळलेली असते. यमुना विचार करते की खरंच बाबांवर हल्ला अमृतानेच केला असेल का. अजूनही यांना शंकाच आहे. बघा, यश जेव्हा उदयकडे पाहतो तेव्हा त्याचा हिरमोड झालेला दिसतो. यशला कळून चुकतं की नक्कीच आता स्वतःला त्रास करून घेणार. म्हणूनच तो मानच्या रूमकडे येतो. दरवाजा लावणारच असतात पण अचानक यशच दरवाज्यात येऊन थांबतो. तेव्हा यशपासून स्वतःचं तोंड लपवतात आणि तिथेच बसून गळागळा रडायला लागतात. यश त्यांच्या जवळ जातो आणि मांना समजावण्याचा प्रयत्न करतो की हे बघ, स्वतःला त्रास करून घेऊ नकोस, कारण माणसातल्या चांगुलपणावरती तुझा विश्वास आहे. अमृता जे काही वागली त्यात तिची चूक आहे, तुझी नाही तेव्हा म्हणतात की नाही यश, मला पश्चाताप तर याचा होतोय की माणसांची पारख आहे असं गृहीत धरून मी दिमागात स्वतःला मिरवत होते. खूप अभिमान होता मला या गोष्टीचा यश. आणि अमृताच्या बाबतीत मी तिला ओळखायला सपशेल फेल ठरले. अमृता इतकं विचित्र वागत राहिली आणि मी तिच्यावरती आंधळा विश्वास टाकत गेले. पश्चाताप तर होत असतोच, स्वतःची लाजही वाटते. आणि त्या यशला सांगतात की मी माझी प्रत्येक जबाबदारी पार पाडण्यात चुकले, सपशेल फेल ठरले आणि माझ्या याच पापांचं प्रायचित्त यांना भोगावं लागतंय, त्याची शिक्षा यांना मिळते. यश समजावत असतो की नाही असा विचार नको करूस. पण सांगतात की या घराला सांभाळण्याची माझी आता पात्रताच उरलेली नाही आहे. अहो, ज्या क्षणी तुम्ही अमृतावर आंधळा विश्वास टाकला तेव्हाच तुम्ही सगळंच कमावलं होतं. यश समजावण्याचा अतोनात प्रयत्न करतो की नाही स्वतःला त्रास करून नको घेऊ. तू आमची मायस आणि आम्हाला तुझी गरज आहे. आमची कधीच चुकू शकत नाही. ती अमृता आतल्या गाठीची निघाली. तिने एक खोटं चित्र तुझ्यासमोर उभं केलं आणि त्यावरती तू आंधळा विश्वास टाकत गेलीस. तरीही स्वतःला त्रास या गोष्टीचा करून घेत असतात की यश कावेरी
तळमळीने सांगण्याचा प्रयत्न करत होते, पण सत्य समोर असूनही मांनी का बघितलं नाही. मात्र ही घटना घडल्यापासून इतक्या खचून गेलेले असतात, पण यश त्यांना उभारी देतो. त्यांच्या मनाला सावरण्याचा प्रयत्न करतो की नाही मा, तू आजवर या घराला सांभाळलंच, आम्हा सगळ्यांना शिस्त लावलीस, संस्कार दिलेत. तू कधी चुकू शकत नाही मा, कारण आजवर तू जे केलंस ते या घराच्या भल्यासाठीच केलंस. इकडे उदयच्या रूममध्ये विद्या कावेरी चिकूला घेऊन येतात. पाहतात तर उदय एकटाच अस्वस्थ असतो. तो रडायलाही लागतो. तेव्हा त्या दोघी नेमकं त्याच्या समोर येतात आणि कावेरी समजावते की उदय भाऊजी, तुम्ही स्वतःला त्रास नका करून घेऊ. उदय मनातली व्यथा मांडतो की हे सगळं नेमकं माझ्याच बाबतीत का घडतंय, इतक्या वाईट घटना माझ्याच सोबत. विद्याही समजावते की उदय भाऊजी प्लीज खचून जाऊ नका, सावरा स्वतःला. त्यावर उदय रिॲक्ट होतो की कसं सावरू विद्या, आजवर या घरात कावेरीवरती अन्याय होत होता. प्रत्येक वेळेस मी कावेरीच्याच चुकांना गृहीत धरलं आणि त्या कपटी कारस्थानी अमृतावरती विश्वास टाकला. तो पुन्हा रडायला लागतो. कावेरी त्याच्या जवळ येते आणि समजावते, उदय भाऊजी प्लीज नका ना रडू, का स्वतःला इतका त्रास करून घेताय. अहो तुम्हाला मागचं काही आठवत नाही, त्यात तुमची तरी काय चूक आहे. आज चक्क उदय स्वतःच्या चुकांचं प्रायश्चित्त घेतो. हात जोडून कावेरीची माफी मागतो. इतके दिवस तू चिकूसाठी इतकं सगळं करत राहिलीस आणि मी प्रत्येक वेळी तुला चुकीचं समजलो, मला माफ कर कावेरी. तेव्हा कावेरी म्हणते की उदय भाऊजी प्लीज सावरा स्वतःला, कारण चिकूला सुद्धा त्याच्या बाबांची गरज आहे, हो की नाही चिकू. तेव्हा उदय स्वतःचे अश्रू पुसतो आणि आपल्या चिकूला, आपल्या लेकराला उराशी कवटाळतो. त्याला मिठीत घेऊन पुन्हा तो तसाच रडायला लागतो. विद्या आणि कावेरी दोघींनाही त्याची ती अवस्था पाहावीशी वाटत नाही. तिकडे माही कोलमडून गेलेले असतात. मा प्लीज सावर स्वतःला. हे बघ मा, माझी तुला शपथ आहे, असं म्हणत यश चक्क मांचा हात आपल्या डोक्यावरतीच ठेवतो, मांना अडचणीत टाकतो. तरीसुद्धा मा यशच्या डोक्यावरून आपला हात काढून घेतात आणि त्याला रडतच सांगतात की नाही यश, मी अपराधी आहे तुझी, मी तुझ्या बाबतीत चुकली आहे. तेव्हा यश म्हणतो की नाही मा, मी म्हटलं ना तू चुकूच शकत नाही. आता मा स्वतःला इतका त्रास करून घेत आहेत. यशला माहिती असतं की मा याच्यापेक्षाही जास्त स्वतःला त्रास करून घेणार, म्हणूनच यश मुद्दामच मांना कचाट्यात टाकतो की मा, जर आता तू स्वतःला त्रास करून घेतलास आणि माझी अपराधी जर मानत राहिलीस, तर मी हे समजेन की तुझं माझ्यावर कधी प्रेमच नव्हतं, तू कधी मला स्वतःचा मुलगा मानलाच नाही. तेव्हा मा यशच्या तोंडावर हात ठेवतात की नाही यश, नको असं बोलूस. मा यशच्या डोक्यावरून हात फिरवत सांगतात की नाही यश, मी 9 महिने जरी तुला माझ्या पोटात वाढवलं नसलं, तरीसुद्धा मीच तुझी आई आहे आणि मीच तुझी आई राहणार आहे यश. तेव्हाच मा ना यश घट्ट मिठी मारतो. मा त्याच्या मिठीत जाता क्षणी पुन्हा इतक्या रडायला लागतात. मला माफ कर यश, चुकले मी म्हणतात. आजचा भाग संपतो इथे. पुढील भागात आपण बघूयात. कावेरीने एक तुळशीचं छोटंसं रोपटं आणलेलं असतं. मांना ती सांगते की आपण मिळून लावूयात, आपलं घर या तुळशीसारखंच असंच बहरत राहील. दोघेही मिळून तुळशीचं रोपटं लावतात. तेव्हा यश येतो आणि दोघींनाही सांगतो की तुमचा एकमेकींवरचा विश्वास आणि प्रेम हे असंच राहू देत. तो दोघींनाही घट्ट मिठी मारतो. तेव्हा मा म्हणतात की नाही यश, कावेरीची तर एक परीक्षा राहिली अजून. तेव्हा कावेरीचा चेहराच गोरामोरा पडतो. पण वाटलं होतं अमृता नावाची बॅद कायमची जाईल, पण कसलं काय, हिचा चॅप्टर काय संपतच नाही आहे. अमृता पुन्हा फिरसे घरात आली आहे आणि तिने जेव्हा एक कागद यशच्या हाती सोपवला, त्या क्षणी अख्खं धर्माधिकारी कुटुंब हादरलंय, कारण अमृता प्रेग्नेंट आहे. ही बातमी कळता क्षणी मांना तर प्रचंड धक्का बसताय. पण अमृताचं नक्कीच हे नाटक असेल. आता ते नाटक यश कावेरी कसे उघडे पाडतायत पाहणं मनोरंजकच ठरणार आहे.